येथे एक तरुण कलाकार आणि रेस्टॉरंट मालक यांच्यात एक रोमँटिक प्रेमकथा आहे. शिवम नावाचा एक तरुण कलाकार होता, जो आपली कला सर्वांना दाखवण्यासाठी शहरातील रस्त्यांवर फिरत होता. आपल्या कलेतून लोकांच्या हृदयाला स्पर्श करण्याचे त्यांचे स्वप्न होते. गेल्या काही वर्षांपासून तो एका नवीन प्रकल्पासाठी खेडेगावातून शहरात आला होता, मात्र आजपर्यंत यश त्याच्या पाठीशी नव्हते. तो आयुष्याचा जोडीदार शोधत होता. एके दिवशी एका छोट्या रेस्टॉरंटसमोर उभा असताना शिवमला त्याचा मित्र भेटला. त्याची नजर रेस्टॉरंटच्या चकाचक दिसणाऱ्या भिंतींवर पडली. त्याने त्याच्या मित्राला विचारले, "इथली खासियत काय आहे?" त्याचा मित्र हसत हसत म्हणतो, "येथे नावसंगीत आहे. इथले जेवण फक्त स्वादिष्टच नाही, तर इथले संगीत आणि कलाकृतीही अप्रतिम आहे." शिवमच्या मनात त्या रेस्टॉरंटबद्दल स्तुतीसुमने उडालेली होती आणि तो त्याच्या मित्रासोबत रेस्टॉरंटमध्ये शिरला. तिथे पोहोचताच त्याच्या हृदयाची धडधड वेगाने सुरू झाली. रेस्टॉरंटचे सौंदर्य डोळ्यात अनोखी चमक घेऊन बसले होते. रेस्टॉरंटच्या आत शिवमच्या जवळ एका छोट्या बारमध्ये एक मुलगी बसली होती. मुलगी तिच्या कलाकृतींमध्ये रमली आणि तिच्या हाताच्या प्रत्येक हालचालीने कलेचे एक अनोखे रहस्य सांगितले. शिवमची नजर त्या मुलीवर पडली आणि तिच्या मौनाने शिवम त्याच्याकडे आकर्षित झाला. ती मुलगी रेस्टॉरंटची मालक सीता होती. शिवम त्याच्या मित्राला म्हणाला, "मला या मुलीला भेटायचे आहे." त्याचा मित्र हसला आणि म्हणाला, "तू रेस्टॉरंटचा मालक आहेस का?" शिवम म्हणतो, "हो, मला माहीत आहे. पण मला तिच्याशी काहीतरी बोलायचे आहे." त्याने आपले सामान हातात घेतले आणि तो सीतेकडे गेला. त्याला येताना पाहून सीतेने त्याचे स्वागत केले. शिवम डोळ्यात दमदार आवाज देत म्हणाला, "मला तुमच्या कलाकृतींमध्ये खूप रस आहे." सीता मंद हसली आणि म्हणाली, "धन्यवाद. तुम्हाला माझी कला आवडली याचा मला आनंद आहे." त्यांचे संभाषण अचानक बंद झाले आणि ते दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून गेले आणि त्यांच्या हृदयाचे ठोके एकमेकांशी जुळले. दोघांनाही प्रेमाचे पहिले हृदयाचे ठोके पहिल्यांदाच जाणवले. त्यांची भेट इतकी आनंददायी होती की त्या दिवसाची संपूर्ण रात्र ते चांदण्याखाली बोलत होते. शिवम आणि सीतेची प्रेम कहाणी पुढे चालू राहिली. त्यांचे प्रेम त्यांना आनंदाच्या नव्या जगात घेऊन गेले. त्यांनी आनंदाने त्यांच्या कथा एकमेकांशी शेअर केल्या, त्यांच्या मनोरंजक रात्री घालवल्या आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटला. शिवम अनेकदा रेस्टॉरंटमध्ये येऊन सीतेसोबत वेळ घालवू लागला. तिला तिच्या कलेमध्ये रस आणि समर्थनाची अपेक्षा होती. सीतेनेही त्याच्यासोबत घालवलेल्या वेळेचा आनंद लुटला आणि त्याच्या कलेची प्रशंसा केली. त्यांचे प्रेमसंबंधही दोघांच्या घरच्यांच्या मान्यतेचा विषय ठरले. शिवमच्या आईवडिलांना त्याच्या आनंदात आनंद वाटला आणि त्यांनी सीतेला त्यांची सून म्हणून स्वीकारले. त्यांच्या प्रेमाच्या कथेने दोघांच्याही कुटुंबात आनंद भरला. मग एके दिवशी शिवमने सीतेला त्याच्या स्वप्नांच्या गल्लीत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्याला तिच्या नवीन प्रोजेक्टबद्दल सांगण्यासाठी तिला प्रवासाला घेऊन जायचे होते. सीतेने आनंदाने होकार दिला आणि त्याच्यासोबत प्रवास करण्याचे मान्य केले. त्यांनी त्याची स्वप्ने आणि त्याची कला ऐकली आणि त्याच्यासोबत नवीन जगात हरवण्याचा आनंद लुटला. शिवमने आपल्या कलेच्या माध्यमातून स्वप्नांना सत्यात उतरवण्याचा संकल्प केला. यामध्ये सीतेने त्यांना पूर्ण साथ दिली आणि होमी